प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज तुकाराम मुंडे साहेब जे IAS 2005च्या बॅचचे आहेत त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून त्यांचं समर्थन प्रहार जनशक्ती पक्ष आणि आम्ही पूर्ण टीमने आज केलेलं आहे, जेणेकरून हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे नावाचा ज्याला खोपडी नसलेला असा आमदार चुकीचं वक्तव्य करून जवळजवळ 20 कोटी रुपये त्यांनी जे काय आहे ते चेकनी दिले किंवा स्मार्ट सिटीमध्ये खर्च केले असं त्यांच्यावर आरोप करते। 20 वर्षाच्या काळामध्ये 24 बदल्या होणारे हे अधिकारी एकमेव एकनिष्ठ माणूस, आपल्या पदाशी एकनिष्ठ, अति प्रामाणिक असणारे असे तुकाराम मुंडे साहेब यांच्यावर जे बेबुनियाद आरोप केलेले आहेत त्याचं आज आम्ही प्रहारच्या वतीने खंडन करत आहोत। आणि याद राखा की जे काही तुकाराम मुंडे साहेब आज IAS आहेत, एक शेतकऱ्याचा मुलगा आज IAS झाला म्हणून तुमच्या पोटात दुखतं। आमदार, खासदार, मंत्री महोदय तुम्ही झाले, लाखो करोडो रुपये खर्च करून तुम्ही आज आमदार खासदार होता, तुमच्या मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कृष्णा खोपडे नावाच्या ज्याला अकलीचा भाग नसलेला एक आमदार आहे, त्याने तुकाराम मुंडे यांच्यावर कारवाई करावी, यांना निलंबित करावं अशा प्रकारची मागणी केली। सर्वप्रथम त्याचा निषेध करतो। एकीकडे आपण बघता की काही अधिकारी जे राजकारण्यांचे बगलबच्चे असतात, पिल्लू म्हणून काम करतात, त्यांना मात्र ज्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम काही राज्यकर्ते करतात, परंतु जे अधिकारी कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये कुठल्याही गोष्टीत मॅनेज होत नाही, कुठल्याही आमदाराचं ऐकत नाही, जो बेकायदेशीर काम करणाऱ्या आणि अशा अधिकाऱ्याचे मात्र नशिबीत 24 वेळा बदलीची परिस्थिती येते, याचा मात्र जे आहे ना तपास आता होणं गरजेचं आहे। एकीकडे राज्यातील भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार खोपडे बोलत नाही, यांची खोपडी त्या ठिकाणी चालत नाही, परंतु मागं काही ते महापालिकेचे आयुक्त असताना काही झालं म्हणून आज ते म्हणजे 5-10 वर्षानंतर उठून या ठिकाणी सभागृहात बोलतात। त्यांचे कोणीतरी समर्थक त्यांना काहीतरी